सर्वांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो। बामसेफचं 40वे राज्य अधिवेशन उद्या 23 ऑगस्ट 2026 सकाळी 10 ते संध्याकाळी 7 पर्यंत छत्रपती संभाजीनगरमध्ये होत आहे आणि त्या अनुषंगाने हे आपण कार्यक्रम ठेवलेले आहे। तर हे अधिवेशन जे आहे हे राजयोग लॉन्स मंगल कार्यालय चिनार गार्डनच्या बाजूला या ठिकाणी होत आहे आणि या अधिवेशनचे प्रमुख उद्घाटक जे आहेत ते शाहीर संभाजी भगत हे सुप्रसिद्ध आंबेडकरी शाहीर आहेत आणि या कार्यक्रमाची अध्यक्षता जी आहे ते माननीय वामन मेश्राम साहेब राष्ट्रीय अध्यक्ष बामसेफ नवी दिल्ली हे करणार आहेत। या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून काही प्रसिद्ध नामवंत प्रमुख पाहुणे सुद्धा येत आहेत। त्याच्यामध्ये त्यानंतर या अधिवेशनमध्ये बहुजन समाजातील जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याला अनुसरून आम्ही हे 7 विषयावरची चर्चा करत आहोत। त्यामध्ये महिलांचा विषय आहे, त्याच्यानंतर ईव्हीएम मशीनचा विषय आहे, ओबीसी जनगणनेचा विषय आहे, विद्यार्थ्यांचा विषय आहे, कामगारांचा विषय आहे, शेतकऱ्यांचा विषय आहे। ह्या सर्व विषयाला घेऊन आम्ही हे फार मोठ्या प्रमाणामध्ये यावर चर्चा करणार आहोत आणि या चर्चेमध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नामांकित जे काही स्कॉलर जे आहेत, बुद्धिजीवी जे आहेत त्यांना आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे की ह्या समस्या ज्या आहेत निर्माण झाल्या याचे आपल्याला काय करता येईल, कसं सोल्युशन काढता येईल ही चर्चा होणार आहे। आणि त्यामुळे आपण ही तयारी जी आहे महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये सुरू आहे, 358 तालुक्यामध्ये सुरू आहे आणि सर्व गावापर्यंत आम्ही ही तयारी करत आहोत आणि फार मोठ्या प्रमाणात तयारी करत आहोत आणि या उद्याच्या कार्यक्रमाला फार मोठ्या प्रमाणामध्ये लोक या ठिकाणी सहभागी होणार आहेत आणि त्याप्रमाणे म्हणून त्यासाठी हा कार्यक्रम घेतलेला आहे। त्यामुळे मी सर्व बहुजन समाजातील सर्वांना विनंती आहे की त्यांनी उद्या मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहून साथ सहयोग करावा ही विनंती आम्ही त्यांना करत आहोत। उद्या 23 ऑगस्ट 2026 ला सकाळी 10 ते संध्याकाळी 7 पर्यंत होणार आहे। हा कार्यक्रम राजयोग लॉन्स मंगल कार्यालय चिनार गार्डनच्या बाजूला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी होत आहे आणि या कार्यक्रमाला 10,000च्या वर लोक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमासाठी। ॲडव्होकेट सुजाता चौदंते, मी बामसेफची पूर्णकालीन प्रचारक आहे, तथा ILPA या वकील संघटनेची राष्ट्रीय अध्यक्ष पण आहे। तर आज आम्ही पत्रकार परिषद या ठिकाणी कॉल केलेली होती। उद्या बामसेफचं 40वे राज्य अधिवेशन छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे आणि या अधिवेशनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून डेलिगेट्स तर येतच आहेत, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये समाजातील मान्यवर सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। या अधिवेशनमध्ये वेगवेगळे विषय आम्ही लावलेले आहेत। त्याच्यामध्ये आमचा इंटरेस्ट महत्त्वाचा महिला असल्या कारणाने महिलांचं राष्ट्रव्यापी संघटन बनल्याशिवाय महिलांच्या कुठल्याही समस्यांचं समाधान होणार नाही आणि बामसेफ केवळ एकमेव असं संघटन आहे की जे महिलांना केवळ प्रतिनिधित्व देत नाही तर नेतृत्व करण्याची संधी सुद्धा देतं आणि महिलांचं स्वायत्त तथा स्वावलंबी संघटन जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं ते संघटन बामसेफनी बनवलेलं आहे। पूर्ण देशामध्ये या संघटनेच्या माध्यमातून राष्ट्रीय मूल्यवासी महिला संघ असेल, भारत मुक्ती मोर्चा महिला विंग असेल, या माध्यमातून बहुजन समाजातील SC ST OBC मायनॉरिटी कम्युनिटी मधले जेवढ्या महिला आहेत त्यांना या ठिकाणी नेतृत्व करण्याची पार्टिसिपेट करण्याची संधी मिळत आहे आणि बुद्धिजीवी महिलांचं हे एकमेव संघटन बहुजन समाजाचं बामसेफने उभं केलेलं आहे। मिसाय, भारत मुक्ती मोर्चा महिला विंग प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य। हे जे भारत मुक्ती मोर्चा महिला विंग जे संघटन आहे हे 2010 ला याची स्थापना झालेली आहे आणि तेव्हापासून भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून आपण राज्यातील आणि राष्ट्रीय स्तरावरील जे प्रश्न हाती घेऊन रस्त्यावरचं आंदोलन करण्यासाठी ह्या युनिटचं गठीत झालेलं आहे आणि रस्त्यावरती आज आम्ही बघतोय की रस्त्यावरती दर 6 महिन्याला आंदोलन होत आहेत। मग त्यामध्ये भारत बंद असेल, जेल भरो आंदोलन असेल, असे वेगवेगळे आंदोलन होत आहेत आणि या देशामध्ये ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या
देशामधील ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्याचं जे मास्टर माइंड आहे RSS, त्या RSSच्या हेडक्वार्टरवरती 6 ऑक्टोबर 2022ला आणि 22 फेब्रुवारी 2026ला RSSच्या हेडक्वार्टरवरती मोर्चा काढण्यात आलेला होता. आणि या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिला या सहभागी झालेल्या होत्या. अशा आंदोलनामध्ये महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील महिला या सहभागी होत आहे आणि आंदोलन सफल बनवत आहेत. धन्यवाद.